नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 19 सप्टेंबर 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या विसर्गामध्ये किती वाढ किंवा घट झाली आहे, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात विसर्गामध्ये कितीने वाढ केलेली आहे, त्याचबरोबर वीरच्या विसर्गामध्ये किती फरक पडलेला आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.225 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 121.99 TMC, तर उपयुक्त पाणी साठा हा 58.38 TMC. टक्केवारी बघितली तर टक्केवारी 108.88% उजनी धरण आलेलं आहे. आणि सध्याला गेल्या 24 तासांमध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केवळ 2 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत गेल्या पावसाळ्यामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये 540 मिलीमीटर एवढा पाऊस आतापर्यंत झालेला आहे. तर सध्याला भीमा नदीत जे काल दिवसभर 15,000 क्युसेकचा विसर्ग चालू होता, तो रात्री 12:45 पावणे 1 वाजता 15,000वरून तो 25,000 करण्यात आला आहे. म्हणजेच आता ते 25,000 आणि 1,600 पॉवर हाऊस असं 26,600 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत उजनीतून सोडण्यात येतोय. सध्याला सीनामाळा उपसा सिंचनमधून 180, बोगद्यातून 200, कालव्यातून 600 आणि दहेगाव उपसा सिंचन सध्याला बंद आहे. वीरमधून विसर्ग बघितला तर वीरमधून विसर्ग तो काल जो 3,200 होता तोच कायम आज सकाळपर्यंत राहिलेला आहे. त्यामुळं नीरा नदी पात्रात पाणी वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. आणि दौंडचा विसर्गाकडे लक्ष दिलं तर दौंडचा विसर्ग कालच्यापेक्षा जवळपास 1,000 ते 1,500 क्युसेकनं कमी झालेला आहे. सध्याला दौंडचा विसर्ग हा 10,811 क्युसेक्स एवढा झालेला आहे. परंतु पुढील 24 तासात जवळपास 28 जिल्ह्यांना अलर्ट दिला असल्यामुळं आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे, पाणी वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडला तर पाणी वाढणारच आहे. त्यामुळं पूर नियंत्रणासाठी उजनी धरण प्रशासनाने आधीपासून तयारी केलेली दिसते. कारण वरून येणारा विसर्ग हा 10,811 आहे आणि सोडण्यात येणारा विसर्ग हा 26,600 क्युसेकचा आहे. आणि पाऊसही उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसही पडलेला नसला तरी पुढच्या नियंत्रणासाठी उजनी धरण प्रशासनाने चांगलं पाऊल उचललं असं मला वाटतं. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.